नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 41वा श्लोक. श्लोक 41. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध बीजे, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. आयुष्याचा सगळा प्रवास जर पाहिला तर असे लक्षात येते की माणसाचे सगळे प्रयत्न हे सुख मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी असतात. समाधान मिळवण्याच्या आणि असमाधान कमी करण्याच्या दिशेने सगळ्या हालचाली, सगळे व्यवहार हे घडून येत असतात. हे सुख मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धावत राहतो. शरीराचे भटकणे आणि मनाचे भरकटणे दिशाहीनपणे चालू असते. अशी भटकंती करता करता अनेकदा थकवा येतो. मनात येऊनही जाते की खूप धावतोय, पण मनाप्रमाणे सुख असे काही लाभतच नाही. आणि जरी सुख लाभले तरी ते फार काळ टिकत नाही. शरीर थकले, मन शिणले, पण सुखाच्या मागे धावणे काही संपत नाही. विवेक, विचार हे सगळं बाजूला ठेवून जर आपण असंच धावत राहिलो तर अमर्याद काळ, दीर्घकाळ आपण असे धावत राहणार, पण आपल्याला सुख म्हणावं असं काहीही मिळणार नाही. सुख हे आळवावरच्या पाण्याप्रमाणे आहे. आणि हेही खरं की एकच सुख जर आपल्याला अधिक काळ मिळतच राहिलं किंवा ते टिकून राहिलं तरी आपल्याला त्याचं काही वाटणार नाही. थोड्याच दिवसात आपण त्यालाही कंटाळून जाऊ. मग आपल्याला पुन्हा नवीन सुखाच्या मागे धावावंसंच वाटणार. इच्छा अमर्याद आहेत, मन प्रवाही आहे. मनाला त्यांचे आकर्षण हे सदैव वाटत राहणार. आणि आपल्या आतमध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही. ती कार्यप्रवृत्त करतच राहणार. मग अशा वेळेला काय करायचं? सगळे अनुभव जर सजगतेनं घेत गेलो तर निरर्थक गोष्टींच्या मागं धावणं आपोआप कमी होऊ शकेल. म्हणजे बघा, प्रत्येक कृती केली की आपण ती का केली, आपल्या क्षमता कशा प्रकारे वापरल्या, कमतरता कुठे जाणवली आणि शेवटी साध्य काय केलं, हे लक्षात घेत गेलो तर आपण अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टी सगळ्या सोडून देऊ शकू. तसेच सुख, समाधान हे भौतिक गोष्टींवरती जर तुम्ही अवलंबून ठेवलंत तर या भूलभुलैया जगतामध्ये आपण हरवत जाणार हे निश्चित. हे लक्षात घेऊन मनोवृत्ती, चित्तवृत्ती यांना बोध करावा, त्यांना वळण लावावे. ज्यावर काम करायचं आहे ना, ते सगळं आपल्या आतमध्येच आहे. सुख हे मानण्यावरती असतं असं आपण अनेकदा ऐकत आलेलो आहोत. आनंद, समाधान ही एक वृत्ती आहे. पण याचा अर्थ असा नाही की या भौतिक जगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं किंवा कोणत्याच इच्छांकडे लक्ष न देणे असा त्याचा अर्थ नक्कीच नाही आहे.
आपण या भौतिक जगामध्ये राहतो, त्यामुळे काही मिळवावं असं वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र कशाच्या मागे कुठपर्यंत धावायचं, नेमकं काय मिळवायचं, कशासाठी आणि शेवटी कुठं थांबायचं याचाही आपण विचार करायला हवा. विवेकानेच या सगळ्या गोष्टी आपल्याला योग्य मार्गावरती, योग्य वळणावरती आणता येऊ शकतील. सत्याच्या मार्गावरून अंतिम सत्याकडे जायला हवे. त्याच दिशेने जाताना आपल्याला निर्भेळ आनंद, निरागस आनंद लाभणार आहे. या सर्व पाशातून स्वतःला मुक्त करतानाच आपल्याला अनंत काळ टिकणारे परमसुख लाभणार आहे. आणि हे साधण्यासाठीच हे मना तू स्वतःला राघवाच्या चरणी लीन ठेव, रामावर दृढ श्रद्धा ठेव, त्याचा भक्त बन, असे समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत. धन्यवाद.